आज मी आमच्या स्टाईलचं चिकन बनवत आहे. आमच्या नाशिकला याला सावजी चिकन म्हणतात. तर मी त्यासाठी घेतलं आहे कोथिंबीर, अद्रक, लसूण, थोडा कांदा फ्राय करून घेतला आणि धने फ्राय करून घेतले आणि हे खोबरं असं भाजून घेतलं. तर तुम्ही खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून ते तळूनही टाकू शकता. आणि हे बघा, कुकरला चिकन लावलं आहे शिजवायला. त्यात मी थोडं तेल टाकलं, थोडं लसूण कुटून टाकलं आहे आणि लाल तिखट, हळद, मीठ टाकलं आहे आणि चिकन त्यात हलवून 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. तर आपण चिकन लवकर शिजतं म्हणून एक शिट्टी करूया आणि गॅस बंद करूया. तर आता मी असं खोबरं बारीक बारीक कापून घेणार आहे आणि आपण ह्यात थोडं पाणी टाकून वाटण तयार करून देऊया भाजीसाठी. हे आमच्या नाशिकला खूप फेमस आहे सावजी चिकन म्हणून. कारण आम्ही क्षत्रिय आहेत, तर आमच्या साईडला असंच चिकन बनवतात वाटणाचं. आणि आमचं घरचा मसाला असतो ना, काळा मसाला, तर त्यात टेस्ट पण छान येते. आणि आज आहे संडे. संडे म्हटलं की सगळ्यांना चिकन मटण खावंसं वाटतं. आमच्याकडे मटण कोणी खात नाही म्हणून चिकन आणतो आम्ही. तर आपण आता असं मिक्सरमध्ये ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि याची बारीक फाईन पेस्ट बनवून घेऊया वाटणाची. हे बघा, मस्त अशी मी फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. याला वाटण म्हणतात. मस्त असं वाटण झालं आहे, वास पण खूप छान येतो. ह्याने भाजीला जास्त टेस्ट येते छान. मध्ये मध्ये अशी सफाई पण करत राहिली पाहिजे. आता तयारी झाली तर. किचन स्वच्छ आवडतं मला पसारा आवडत नाही किचनमध्ये. स्वच्छ किचन असलं का आपल्याला काम करायला पण मज्जा येते. आता वाटण आपलं रेडी झालं आहे. कुकरची एक शिट्टी झाली तर आपण इंडक्शन बंद करूया आणि पूर्ण वाफ गेल्याशिवाय कुकर आपण उघडायचं नाही आहे. पूर्ण त्याची वाफ जाऊन देऊया, मग आपण कुकरचं झाकण उघडून मग फोडणी देऊया. हे बघा, आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आहे. आता आपण इंडक्शन बंद करूया. हे बघा, कुकरची वाफ पूर्ण गेली आहे. आपण कुकर उघडूया. हे बघा, मस्त असं वास येतो छान असं रसं. हे सूप तुम्ही मुलांना पण, म्हणजे मी तर देतेच, माझ्या दोन्ही मुलांना आवडतं, माझ्या मिस्टरांना पण आवडतं. हे असं सूप करून त्याच्यात थोडंसं लिंबू, कोथिंबीर टाकून मुलांना द्यायचं. खूप हेल्दी असतं. मुलांना आवडतं आणि आवडीने पितात मुलं. तुम्ही ट्राय करा एकदा. म्हणून मी याचं शिजवताना ना थोडं पाणी टाकते जास्त. आणि मला शिजवलेलंच आवडतं. मी डायरेक्ट फोडणी देत नाही. मला नाही आवडत डायरेक्ट फोडणी दिलेलं. तर हे मी आता माझ्या मुलासाठी एक वाटी काढून ठेवले. आता याच्यात मी थोडं लिंबू, कोथिंबीर टाकून त्याला प्यायला देईल. आणि हे बाकीचं जे उरलेलं असतं ना, ते आपण फोडणीला टाकू शकतो. चला, तर आता आपण फोडणी देऊया. गॅस चालू केला आहे मी. कढई ठेवली आहे. कढई आपली तापली आहे. मी याच्यात टाकते ऑर्गॅनिक मस्टर्ड ऑइल. आज मी मस्टर्ड ऑइलमध्ये, सरसोच्या तेलामध्ये चिकन बनवते. कधी पण ना सरसोचं तेल टाकलं ना, गॅस मोठा करून त्याचा वास जाऊन द्यायचा. म्हणजे जेव्हा वाफ येईल ना, तेलाला खूप कडक गरम होईल, वाफ येईल, तेव्हा त्याचा सगळं वास उडून जातो आणि मग टेस्ट पण छान लागते. हे बघा, आता मस्त गरम होतं आहे. त्याची वाफ येईल, त्याच्यानंतर आपण वाटण टाकूया आपलं. मी वाटणातच कांदा फ्राय करून टाकला आहे, म्हणून मी आता फोडणीला कांदा नाही टाकणार. डायरेक्ट वाटण फ्राय करेल. बघा, याच्यातनं वाफ निघते आणि वास पण उडून जातो आहे. तर आता आपण टाकूया आपलं वाटण. परतून घ्यायचं. वाटण असं मस्त परतून घ्यायचं. त्याचा खमंग वास येतो मला. त्याच्यानंतर आपण आपले मसाले टाकू. हे बघा, मस्त असं जे परतलं आहे, वास पण खूप छान येतो. आता मी तुम्हाला मसाले सांगते. हे बघा, मी घेतलं याच्यासाठी लाल तिखट, हा आमचा सावजी काळा मसाला, धना पावडर, मीठ, हळद, थोडासा चिकन मसाला आणि ही आहे कणी. कणीसाठी लोक भरपूर काही तांदूळ, डाळ सगळे भिजत टाकून ते वाटून वगैरे, म्हणजे दळून वगैरे आणतात. पण मी हे इन्स्टंट कणी करते. हे याच्यात मी घेतलं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ. हे मस्त मंद आचेवर भाजून घेतलं आहे खरपूस असं. याच्याने काय होते ना, कणीने भाजी घट्ट होते आणि स्वाद पण खूप छान येतो. ते बघा, आता हे सगळे मसाले मी याच्यात टाकते. आणि तिखट जास्त घेतले, कारण चिकन आणि मटण कसं झणझणीत व्हायला पाहिजे. आणि आपण मराठी लोकांना तर झणझणीत खायला खूप आवडतात, म्हणून मी तिखट जास्त घेतलं. आता हे याच्यात टाकू. जिरा राईसच्या शिट्ट्या पण होतात. आता हे
हे असं जसं घट्ट झालं ना, आपण याच्यात हे जे चिकन वाफवलेलं त्याचा असा रस्सा टाकून द्यायचं थोडंसं वाफण्यासाठी. वाह, काय वास येतो, खूप सुंदर वास येतो. तुम्ही पण हे आता आमच्या स्टाईलचं साधी चिकन कधी करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आमच्या गावाला किंवा गावाच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी सावजी चिकन कट्टा वगैरे असे भरपूर हॉटेल आहेत. लोक खास तिथे चिकन मटन खायला जातात. घरी बनवलेलं असतं ना ते. मस्त त्याला थोड्या वेळ असंच तेल सुटून द्यायचे. तेल सुटलं का मग आपण हे वाफवलेलं चिकन त्याच्यात टाकू. हे बघा तसं मस्त तेल सुटलं आहे, कलर पण किती छान आला. आता आपण टाकूया हे कुकरमध्ये वाफवलेलं चिकन. काय मस्त दिसतं ना. हे बघा तसं अलगद हाताने हलवून घ्यायचं, कारण आपण चिकन शिजवलं ना, त्याचे पुढे होऊ शकतं. फ्राय चिकन पण आम्ही असंच करतो. आता जसं बघा हे असं झालं फ्राय चिकन. वाटणामध्ये फक्त चिकन टाकून द्यायचं, पाणी टाकायचं, आणि हे झालं फ्राय चिकन. याच्यावर मस्त लिंबू आणि कोथिंबीर टाकायचं आणि मस्त खायचं ड्राय. खूप सुंदर लागतं, टेस्टी लागतं. पण आपण आता ड्राय नाही करणार आहे, आपण ग्रेव्हीवालं करणार आहे ना. बघा किती मस्त दिसतंय ना. आहा, क्या बात. बघा काय भारी दिसतंय. मला असं खूप असं छान छान रेसिपी येत नाही, पण मी रोज नॉर्मल आणि छान घरचं जेवण बनवते. तर ते मी तुम्हाला पण तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हे बघा आता मी हे जे वाफवलेलं आहे ना, त्याचा जो सूप उरलेलं ते पण टाकून देते. ते फेकायचं नाही, ते सूप टाकून द्यायचं, कारण त्याच्यात कसं सगळं अर्क उतरलेला असतो ना चिकनचं. हे असं अलगद घालून घ्यायचं. वा. आणि हे बघा हे आपण वाटण वाटलं होतं, तर त्याच्यात पण थोडंसं पाणी टाकून ते पण टाकून द्यायचं. वा, एक नंबर. क्या बात आहे. काय मग येतं ना सावजी चिकन खायला. बघा बघा तुम्ही पण नक्की करून बघा, खरंच आवडेल तुम्हाला. एक नंबर. बघा आपण ती कणी टाकली, त्याच्यामुळे बघा किती रस्सा घट्ट झाला आहे. तुम्ही अजूनही पाणी टाकू शकता, पण माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना घट्टच आवडतं, म्हणून मी जास्त पाणी टाकत नाही. हो, याला आता आपण थोडी उकळी फुटून देऊया. अशी कोथिंबीर टाकूया वरतून. आपण शिजवलेले म्हणून जास्त उकळवायचं नाही आहे ते. थोडीशी उकळी फुटून देऊया, कारण ते मसाला सगळं एकत्र होईल. त्याच्यानंतर आपण जेवण करायला बसूया. या मग सर्वांनी जेवण करायला. तुम्हाला आजची माझी सावजी चिकनची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद मंडळी. आपलं सावजी चिकन मस्त शिजलं आहे. बघा काय भारी रस्सा दिसतोय. लेग पीस पण मस्त शिजलं आहे. तर याला म्हणतात मस्त काळा मसाल्याचं सावजी चिकन. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा आपलं सावजी चिकन थाली रेडी झाली आहे. काय मग येत आहे ना सगळेजण जेवायला. सर्वांनी या जेवायला. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि नक्की एकदा ट्राय करा सावजी चिकन. खूप टेस्टी आणि छान लागतं आहे. धन्यवाद.